कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शेषनागावर पहुडलेल्या नारायण भगवंताची स्तुती करताना ब्रह्मदेव पुढे म्हणतात, एवढेच नाही तर जे साक्षात मुनी विन्मुख होती भगवंताच्या कथा कीर्तनी, त्यास पुन्हा पुन्हा फिरावे लागे संसार चक्रातुनी, भोगावे लागते संसार दुःख. हे संसार चक्रात अडकलेले जन, दिवसा कामात व्यस्त त्यांचे मन, रात्री झोपेत असता अचेतन, क्षणाक्षणाला उडे झोप विविध मनोरथाने. अर्थसिद्धीचे त्यांचे उद्योग सकल, होती सर्व विफल. मार्ग कळण्या केवळ भगवंताचे गुणगान करावे. मनुष्याच्या भक्तियोगाने शुद्ध होती हृदय कमलस्थाने, तेथे भगवंताचे होते राहणे. कृपा करण्यास्तव भक्तावर, ज्या ज्या भावनेने भक्त भगवंताचे चिंतन करतात, ते ते रूप भगवंत धारण करतात. भक्तावर कृपा करण्यासाठी भगवंता आपण एक, सर्व प्राण्यांचे परमहित चिंतक. चैतन्य होई जागरूक, सर्वांच्या अंतःकरणी अंतरात्मा स्वरूपात राहून. म्हणून सर्व प्राण्यांवर दया हे ज्यांचे आचरण, ते भगवंतास करती प्रसन्न. ज्यास भूत दया हे दुर्लभ साधन, ते अभक्त राहती दूर भगवंताच्या प्रसन्नतेपासून. आपुल्या हृदयात जरी देवतांनी विविध कामना ठेवोनी, विविध प्रकारच्या सामुग्रीनी भगवंताचे केले पूजन, तरी त्या देवतांसी भगवंत प्रसन्न न होई तितुकेसी. जितुके होई प्रसन्न भक्तासी, सर्व प्राण्यांवर दया करणाऱ्या. जी कर्मे करतात भगवंतास अर्पण, ती अक्षय राहतात हे जाण. म्हणून खडतर तप व्रते यज्ञ दान, याद्वारे आराधना करावी भगवंताची. कारण स्वतः भगवंतच भगवद्गीतेत सांगत आहेत, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः, लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो ईश्वराचे चरणी सर्व कर्मे अर्पण करून फळाची इच्छा न करता कर्म करीत राहतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. निष्काम कर्मयोगी माणूस कर्मफळ ईश्वराला अर्पण करून अखंड शांती प्राप्त करतो, आणि सकामी पुरुष मात्र फळांच्या ठिकाणी आसक्त वासनेने बांधला जातो. या श्लोकांवर माऊली खूप सुंदर दृष्टांत देतात. दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या प्रकाशाच्या आधारे घरातील सर्व व्यवहार ज्याप्रमाणे होत असतात, त्याप्रमाणे ज्ञानप्रकाश पसरला तरी योगयुक्ताची सर्व कर्मे देहात सुरूच असतात. ऐशी आराधना करणे सफल, हेच भक्तांचे सर्वात मोठे कर्मफळ. भगवत स्वरूप प्रकाशाने उज्ज्वल, प्राण्यांचा भेद भ्रमरूप अंधार होई नष्ट. भगवंता आपण ज्ञानाचे अधिष्ठान, साक्षात परमपुरुष महान. संसाराच्या उत्पत्ती स्थिती व संहाराच्या निमित्तानं मायेची लीला करिता. ही मायेची जी लीला, तो भगवंताचा खेळ चालला. या परमेश्वराला वारंवार नमस्कार माझा. जे प्राणत्याग करताना पराधीन स्थिती असताना घेते मुखावाटे भगवंताच्या नावांना, ते तात्काळ मुक्त होती. अनेक जन्मांच्या पापापासून मुक्ती तात्काळ देऊन
ब्रह्मपद प्राप्त देती करून माया रहित. त्या भगवंताची कर्मे अवतार व गुण याचे नाम संकीर्तन करून त्या अजन्म्यास जातो मी शरण उद्धार होण्या. या विश्ववृक्षाच्या रूपात भगवंता आपण विराजमान आहात. आपुल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करीत जगाची उत्पत्ती स्थिती लय करता. हे करण्याकरता मी महादेव व आपण ऐशा तीन प्रमुख रूपात विभागून पुन्हा प्रजापती मनु इत्यादी शाखा उपशाखाच्या रूपानं विस्तार पावता. भगवंताची आराधना हाच प्रत्येकाचा स्वधर्म. परंतु या संबंधी राहून उदासीन लोक स्वतःच नित्य टाकती गुरफटून निषिद्ध कर्मात. अशा जीवांचे जीवन कालरूपी भगवंत टाकतो तोडून. करतो वारंवार मी नमन त्या कालरूपी भगवंतास. सत्यलोकाचे मी अधिष्ठान जे वंदनीय मानती सर्वजण. दीर्घ माझे आयुष्यमान दोन परार्ध इतुके. तरीही कालस्वरूपाचे वाटे मज भय. ज्याने आयुष्याचा होतो क्षय. आपुल्या प्राप्तीने मला मिळावे अभय. म्हणून दीर्घ तप आचरिले. हरि ओम तत्सत.